श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. 15 जूनच्या काळानंतर चंद्रदेवाच्या अधिपत्याखाली असलेल्या कर्क राशीच्या सर्व जातकांसाठी काळ अत्यंत संवेदनशील आणि डोळे उघडून टाकणारा ठरणार आहे. ग्रहांची बदलती चाल स्पष्ट संकेत देत आहे की ज्या व्यक्तीवर तुम्ही प्राणापलीकडे विश्वास ठेवता, कदाचित तीच व्यक्ती तुमच्या पाठीमागे गुप्त कटकारस्थाने रचत असण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या प्रगतीमुळे आणि यशाने प्रभावित होऊन कोणाच्या मनात मत्सराचा अग्नी पेटला आहे का, याचा उलगडा आता लवकरच होणार आहे. ग्रहांची ही नवीन रचना आणि नक्षत्राची स्थिती दर्शवते की कर्क राशींच्या लोकांसमोर काही धक्कादायक आणि आश्चर्यकारक सत्य लवकरच उघडी पडतील. आजवर ज्यांच्यावर तुम्ही अंधविश्वास ठेवला, त्यांच्या चेहऱ्यावरील खोटा मुखवटा दूर होऊन त्यांचे खरे रूप तुमच्या समोर येईल. पण या परिस्थितीला घाबरून जाण्याची मुळीच गरज नाही, कारण या विशेष संदेशात आम्ही तुम्हाला केवळ येणाऱ्या संकटाची जाणीव करून देणार नाही, तर त्यापासून स्वतःचे रक्षण करण्याचे अत्यंत प्रभावी आणि अचूक ज्योतिषीय तोडगे देखील सांगणार आहोत. हे उपाय केल्याने तुमच्या सभोवतालची सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि भाग्याची पूर्ण साथ तुम्हाला पुन्हा मिळू लागेल. या व्हिडिओमध्ये पुढे आम्ही एक असा गुप्त संकेत सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही त्या दगाबाज व्यक्तीला अगदी सहज ओळखू शकाल. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पहा, कारण शेवटच्या भागातील माहिती तुमच्यासाठी अत्यंत मोलाची ठरणार आहे. 15 जून नंतर होणारे राशी परिवर्तन तुमच्या कौटुंबिक किंवा व्यावसायिक जीवनातील एखाद्या जवळच्या व्यक्तीला तुमच्या चिंतेचे मुख्य कारण बनू शकते. म्हणूनच शेवटपर्यंत जोडलेले राहा, कारण अंतिम टप्प्यात दिलेला महाउपाय तुम्हाला या सर्व त्रासातून कायमची मुक्ती मिळवून देईल. कर्क राशीचा स्वामी स्वतः चंद्रदेव असल्यामुळे तुमच्या अंगी अथांग संवेदनशीलता, अफाट अंतर्ज्ञान शक्ती आणि इतरांची काळजी घेण्याची अब्जत प्रवृत्ती असते. परंतु तुमच्या याच भावनिक स्वभावाचा गैरफायदा घेऊन काही लोक मनात प्रचंड असूया बाळगून असतात. या काळात राहू आणि बुध ग्रहाची जी विशेष युती निर्माण होत आहे, ती तुमच्या नकळत सुरू असणारे अनेक छुपे खेळ आणि रहस्य जगासमोर आणण्याचे काम करेल. तुम्ही ज्याच्यावर सर्वात जास्त विसंबून आहात, तीच माणसे पडद्यामागे वेगळ्या हालचाली करत असल्याचे संकेत मिळतील. त्यामुळे आता सावध होऊन कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणे त्वरित बंद करा. तुमच्या प्रत्येक प्रगतीवर बारीक लक्ष ठेवणारी एक विषारी व्यक्ती या काळात कमालीची सक्रिय होणार आहे, जी समोरून गोड बोलून पाठीत खंजीर खुपसण्याची संधी शोधत असेल. विशेषतः तुमच्या नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी किंवा मित्रमंडळीमध्ये ही व्यक्ती दडलेली असू शकते. तुमची कोणतीही गुप्त योजना किंवा वैयक्तिक माहिती जर अचानक इतरांपर्यंत लीक होत असेल, तर वेळीच सावध व्हा, कारण तुमच्या अगदी जवळच्या वर्तुळातूनच हा विश्वासघात होत आहे. ग्रहांची स्थिती स्पष्ट बजावून सांगते की या काळात तुमच्या मनातील गुपिते केवळ आणि केवळ अत्यंत खात्रीशीर व्यक्तीजवळच उघड करा. आता त्या कपटी व्यक्तीला ओळखण्याचा सर्वात मोठा संकेत नीट समजून घ्या. तुमच्या आसपास अशी एखादी व्यक्ती आहे का, जी सतत तुमचे मनोबल खचून टाकण्याचा प्रयत्न करते, तुमच्या प्रत्येक चांगल्या निर्णयावर उगाच शंका उपस्थित करते किंवा तुमच्या यशाच्या क्षणी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद गायब होतो? जर असे घडत असेल तर नक्कीच सावध व्हा, कारण ग्रह तुम्हाला नेमके याच व्यक्तीबद्दल चेतावणी देत आहेत. यावर उपाय नंबर 1 म्हणजे चंद्रदेवाला आणि भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी रोज सकाळी स्नानानंतर तांब्याच्या पात्रात थोडे कच्चे दूध आणि पांढरी फुले मिसळून जल अर्पण करा आणि ओम सोमाय नमः या प्रभावी मंत्राचा किमान 11 वेळा मनोभावे जप करा, ज्यामुळे सर्व नकारात्मक शक्तींचा प्रभाव क्षणात ओसरून जाईल आणि तुमची संकटापासून रक्षा होईल. आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत देखील या काळात प्रचंड सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. कोणतीही व्यक्ती तुम्हाला कमी कष्टात अवास्तव नफा मिळवून देण्याचे किंवा झटपट पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवू शकते. अशा फसव्या योजनांपासून स्वतःला पूर्णपणे दूर ठेवा. काही जातकांना त्यांचा जुना मित्र किंवा एखादा नातेवाईक अचानक खूप जवळीक साधण्याचा प्रयत्न करेल, परंतु त्यांचा हेतू खरोखर शुद्ध आहे का, की त्यामागे काही स्वार्थ लपला आहे, हे आधी व्यवस्थित तपासून पहा. कारण राहूचा मायावी प्रभाव लोकांना खोटे मुखोटे धारण करायला भाग पाडतो. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा काळ अत्यंत कठीण असू शकतो, कारण तुमच्या पाठीमागे कार्यालयात तुमच्या विरोधात कुजबूज आणि राजकारण सुरू होण्याची शक्यता आहे. म्हणून सुरक्षिततेचा उपाय म्हणून तुमच्या प्रत्येक अधिकृत कामाचे दस्तऐवज, ईमेल, कागदपत्रे आणि महत्त्वाचे संदेश अत्यंत सुरक्षित ठेवा, जेणेकरून कोणीही तुमच्यावर खोटा आळा आणू शकणार नाही. जर तुम्हाला ही माहिती पटत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि जर तुमचा या ईश्वरी संकेतावर पूर्ण विश्वास असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहून आपले भाग्य जागृत करा.
जे जातक व्यापार क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी कोणत्याही भागीदारीच्या व्यवसायात अत्यंत चतुर राहावे. कोणत्याही नवीन करारावर किंवा मोठ्या आर्थिक व्यवहारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी सर्व कायदेशीर कागदपत्रे स्वतः नीट वाचून घेतल्याशिवाय पाऊल पुढे टाकू नका. पुढील संकेत ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल, कारण ज्योतिषशास्त्र सांगते की तुमचा सर्वात मोठा शत्रू हा उघडपणे समोर उभा नसून तुमच्याच घरात किंवा मित्र परिवारात लपलेला एखादा गुप्त शत्रू असू शकतो. यावर उपाय नंबर 2 म्हणजे दर सोमवारी गरीब किंवा गरजू व्यक्तीला तांदूळ, दूध किंवा पांढऱ्या वस्तूचे दान करा आणि जमेल तर पांढऱ्या रंगाचे वस्त्र भेट द्या. यामुळे चंद्रग्रहाची प्रतिकूलता संपून शत्रूचे सर्व मनसुबे धुळीस मिळतील. नात्यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर प्रेमसंबंधामध्ये काही अनपेक्षित गैरसमज निर्माण होऊ शकतात. एखादी तिसरी व्यक्ती तुमच्या सुखी संसारात किंवा नात्यात मीठ कालवण्याचा प्रयत्न करेल. अशा वेळी एकही गोष्टीवर विश्वास न ठेवता आपल्या जोडीदाराशी थेट आणि स्पष्ट संवाद साधा. कौटुंबिक वातावरणात देखील काही जुने आणि विसरलेले वाद उकरून काढून घरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. परंतु अशा प्रसंगी केवळ शांत राहून संयम राखणे हाच तुमचा समोरच्यावर सर्वात मोठा विजय ठरेल. 12 जून नंतर तुमची अंतर्ज्ञान शक्ती म्हणजेच सिक्स सेन्स कमालीचा तीव्र होणार आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीबद्दल जर तुमच्या मनात अचानक संशय निर्माण झाला किंवा नकारात्मक भावना आली तर त्या संकेताकडे दुर्लक्ष करू नका, कारण ग्रह तुम्हाला अंतर्मनातून सावध करत असतात. या काळात रात्री उशिरापर्यंत सोशल मीडियावर निरर्थक वादविवाद करणे किंवा लोकांच्या फालतू चर्चेमध्ये पडणे पूर्णपणे टाळा, कारण तुमच्या बोलण्याचा विपर्यास करून लोक तुमच्यावरच चिखलफेक करू शकतात. कर्क राशींच्या लोकांना एक मोठी चूक कधीही करू नये, ती म्हणजे रागाच्या भरात किंवा भावुक होऊन कोणासमोरही आपली आगामी रणनीती, आर्थिक परिस्थिती किंवा वैयक्तिक कमजोरी सांगू नका, कारण भविष्यात याच माहितीचा शस्त्र म्हणून तुमच्या विरोधात वापर केला जाईल. यावर उपाय नंबर 3 म्हणजे दर सोमवारी घरातील देवघरात गाईच्या तुपाचा दिवा लावा. भगवान शंकराच्या पिंडीवर पांढरे चंदन अर्पण करा आणि घरातील ज्येष्ठ स्त्रियांचा किंवा आईचा आशीर्वाद घ्या. यामुळे कुंडलीतील सर्व ग्रहदोषांचे निवारण अत्यंत वेगाने होते. तुमच्या करिअरमध्ये अचानक मोठी झेप घेण्याचे आणि प्रगतीचे योग निर्माण होत आहेत. पण लक्षात ठेवा, जशी तुमची प्रगती होईल तसेच तुमचे पाय ओढणाऱ्यांची संख्याही वाढेल. त्यामुळे यश डोक्यात जाऊ न देता नेहमी नम्र राहा. या कालावधीत तुम्हाला 2 प्रवृत्तीची माणसे स्पष्टपणे ओळखता येतील. एक जे तुमच्या सुखात प्रामाणिकपणे आनंदी होतील आणि दुसरे जे तुमच्या प्रत्येक यशात चुका शोधून टीका करतील. या दोन्हीमधील फरक ओळखणे हीच तुमची खरी कसोटी आहे. एक सुवर्ण विचार कायम लक्षात ठेवा, प्रत्येक गोड बोलणारा तुमचा हितचिंतक असतोच असे नाही आणि प्रत्येक कडू बोलणारा तुमचा शत्रू असतोच असे नाही. ग्रह केवळ आपल्याला योग्य दिशा दाखवून संकेत देतात, परंतु अंतिम निर्णय आणि कर्म हे संपूर्णपणे तुमच्या हातात असते. जर तुम्ही संयम, बुद्धी, चातुर्य आणि सावधगिरी बाळगली तर जगातील कोणतेही षडयंत्र तुमचे केसभरही नुकसान करू शकणार नाही. चंद्रदेवाचा आशीर्वाद आणि शिवकृपा तुमच्या पाठीची आहे, ज्यामुळे दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन सत्य लवकर समोर येईल. अंतिम महाउपाय म्हणून दररोज ध्यान करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. घरातील मातृशक्तीचा आदर करा आणि नकळत देखील कोणाचे मन दुखवू नका. तुमच्या चांगल्या कर्माचे रक्षण ईश्वर स्वतः करेल. जर तुम्हाला हा संदेश मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला त्वरित सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय शिवशंभो किंवा जय श्री स्वामी समर्थ नक्की टाईप करा. आता लक्षात ठेवा, ज्योतिषशास्त्र तुम्हाला केवळ धोक्याची पूर्वकल्पना देऊ शकते, परंतु तुमचे उज्ज्वल भविष्य घडवण्याची खरी ताकद तुमच्यातील आत्मविश्वास, कर्म आणि योग्य निर्णयामध्ये दडलेली असते. जर तुम्ही या संकट काळात संयमी आणि सजग राहिलात तर तुमच्या विरोधात उभे ठाकलेले विरोधक स्वतःच्याच जाळ्यात अडकून पराभूत होतील आणि अखेर सत्याचाच विजय होईल. चंद्रदेवाची असीम कृपा तुमच्यावर सदैव राहो. स्वतःवरील विश्वास ढळू देऊ नका आणि कोणत्याही कठीण प्रसंगात डगमगून जाऊ नका, कारण तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होऊन सुवर्ण काळ सुरू होण्याची वेळ आता समीप आली आहे. चला तर मग कमेंट्समध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. हा संदेश तुम्हाला किती पटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. अशाच प्रकारच्या अत्यंत अचूक आणि नवनवीन राशी भविष्याच्या अपडेटसाठी आपल्या स्वामी रक्षा या अधिकृत चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेले जॉईन बटन नक्की क्लिक करा आणि आमच्या या सुंदर आध्यात्मिक कुटुंबाचा एक हक्काचा भाग बना. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया अशाच एका नवीन राशी भविष्य आणि चमत्कारी ग्रह संकेतासह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.